गांधी कुटुंबाने राष्ट्रीय गीताचा केलेला अपमान हा फक्त गीताचा अपमान नसून संपूर्ण राष्ट्राचा अपमान आहे, जो की देशाच्या कुठल्याही नागरिकाला पटलेला नाही. राष्ट्रीय गीत हे राष्ट्राचा फक्त सन्मान नसून अस्मिता आहे. राष्ट्रवादाची भावना जागविण्याची बाळकडू आहे. ह्याच भावनेतून काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले विद्यापीठात हजारो राष्ट्रभक्त युवकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय गीताचे संपूर्ण छंद गायले. सरकारने संपूर्ण राष्ट्रीय गीत वाजवण्याचा नियम केला आहे. तुम्हाला पाठ असण्याचा नाही. पाठ नाही तर शांत उभे राहा. इथे कोण यांची तोंडी परीक्षा घेत आहे? आणि तशी वेळ आलीच तर यांना पहिले 2 कडवे तरी पाठ आहेत का, हा देखील प्रश्नच आहे. यांचा मूळ द्वेष वंदे मातरम बाबत नाही, तर वंदे मातरम मध्ये असलेल्या त्वम ही दुर्गा दशप्रहर धारिणी किंवा तुम्ही मर्म तुम्ही धर्म या ओळींवर आहे. आज रवींद्रनाथ टागोर, मोहनदास गांधींनी वंदे मातरमचे फक्त 2 कडवे म्हणण्याचा निर्णय घेतला असं सांगणाऱ्यांनी आधी हेही स्पष्ट करावं की ज्यावेळेस गांधी काँग्रेसमध्ये नव्हते त्यावेळेस देखील आणि स्वतः मोहनदास गांधी अध्यक्ष असताना देखील काँग्रेसच्या अधिवेशनात 1937 पर्यंत वंदे मातरम संपूर्ण 6च्या 6 कडवे गायले जायचे. पण मोहनदास गांधींना तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अत्यंत कळवळा होता.